मिरजेतील हजरत अली अब्बास आलमदार फ्रेंड सर्कल मंगल टॉकीज चौक यांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पाठिंबा। वार्ड क्रमांक 6 येथे गेल्या जाहीरनाम्यामध्ये जे काम या परिसराच्या उमेदवाराला सांगितले होते ते काम पूर्ण झालेले आहे। तसेच या परिसरामध्ये असणारे देवस्थान वॉल कंपाऊंडचे काम पूर्णपणे देतो असे आश्वासन मैनुद्दीन बागवानी यांनी दिलेले आहे। या परिसरामध्ये अंतर्गत रस्ते व नव्याने दिवेचे खांब व स्वच्छ परिसर राखण्याचे आश्वासन दिले आहे। या परिसराची नागरिकांनी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी सर्वांनी प्रचार रॅलीमध्ये या उमेदवारांचे सत्कार केले। तसेच युवा नेते अल्फाज मोमीन यांचा वाढदिवस सुद्धा या ठिकाणी साजरा करण्यात आला। युवा नेते आझम काझी आज रोजी या प्रचार रॅलीमध्ये नसून सुद्धा या मंडळाने त्यांचे भाऊ माजिद काझी व जमीर काझी यांचाही त्यांनी सत्कार करून आणि त्यांना धैर्य या नागरिकांनी दिला व सांगितले की आमच्याकडून पूर्णपणे पाठिंबा तुमच्या पाठीशी आहे व कायदेशीर पाठिंबा आहे, काही काळजी करण्याची गरज नाही असे आश्वासन येथील नागरिकांनी दिले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते तौफिक कोतवाल, सद्दाम मोमीन, नदीम मनेर, तौफिक भंडारी, फैजान कुरणे, अनीस मोमीन, अब्राल खाटिक, आरिफ खाटिक, निहाल पठाण व सर्व मोहरम मंडळची सर्व सदस्य यांनी सत्कार केला व पाठिंबाही जाहीर केला। N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। व सर्व यांची टीम या ठिकाणी आलेला आहे। सांगायचं उद्देश म्हणजे या ठिकाणी पहिला आमच्या इथं 5 वर्ष मागं या वार्डामध्ये या परिसरामध्ये काही उपलब्ध नव्हता। साहेबांनी पूर्ण स्ट्रीट लाईट बसवली, 20 लाखाचा जे रस्ता होता ते रस्ता मंजूर केला आहे आणि निवडणुकीच्या नंतर ते कंपाऊंड हजरत खाकी नगोटे बाबा दर्गा येथे वडिलांचा विद्यार्थी मजलिमी बाबा येथे या ठिकाणी कंपाऊंड वॉल बसवण्यात येणार आहे आणि या परिसरामध्ये 20 लाख या परिसरामध्ये अमृत योजनेचे पाणी अगदी जोराने येते। घंटागाडी व्यवस्थित आहे। लोक साहेबांवर टीका करतात, तिथं काय नाही तिथं एकही कार्यकर्ता असं नाही, काय नाही, कुणाच्या घरी उपलब्ध नाही। कचरा गाडीपासून पाणीपासून लाईटपासून साहेबांनी ड्रेनेजपासून सगळं पूर्ण केलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे काय आमच्या हजरत अली अब्बास आलमदार फ्रेंड्स ग्रुपचं जे काय मोहरमखाना असेल, कंपाऊंड वॉल असेल, बाकी काही गोष्टी असतील ते संपूर्ण करण्याची जबाबदारी पूर्ण पॅनलने घेतलेली आहे आणि या ठिकाणी त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या मंडळातर्फे आणि पाठिंबा पूर्णपणे या परिसराचा मी जाहीर करतो आणि 16 तारखेला आमचा विजय हा नक्की आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।